तर हां. आपण आज सुरुवात सर. करणार आहे लिनक्सला. हॅलो. हा अर्जुन. सर, लिनिक्स आणि डेव्हऑप्स म्हणून आहे ना ते ब्रॉशरमध्ये. काय काय? लिनिक्स आणि डेव्हऑप्स म्हणून आहे ना. आधी लिनिक्स, मग डेव्हऑप्स, मग AWS आहे, मग DS आहे. हो 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 हो. बट डेव्हऑप्स म्हणजे काय? ऍक्च्युली डेव्हऑप्स काय असतं तर एक टेक्निक आहे. आपण डेव्हऑप्स म्हणजे काय, एखादं टूल नाहीये सेपरेटली. ओके. डेव्हऑप्स इज अ टेक्निक, म्हणजे प्रोसिजर असते, त्याच्यामध्ये मल्टिपल टूल्स आपण यूज करतो. त्या टूल्सचा यूज करून एक प्रोसिजर आपण कम्प्लीट करतो, एक प्रोसेस आपण कम्प्लीट करतो. दॅट इज डेव्हऑप्स. डेव्हऑप्स म्हणजे यू आर स्टार्टिंग फ्रॉम द डेव्हलपमेंट अँड operating the operations in the process, like testing, then deployment, then monitoring. These are the operations we conduct in the DevOps. So ओके. maintaining this properly from development to deployment, it is a process of DevOps. Okay. ओके सर. ठीक आहे. डेव्हऑप्स बद्दल जर तुम्ही डेव्हऑप्स AWS च्या नंतर तुम्ही शिकवणार का? Arjun, what I'm saying is DevOps एक स्पेसिफिक टूल नाहीये. आपण जे सगळे टूल्स शिकणार आहे वन बाय वन. आता तुमचं प्रॉपरली डेव्हऑप्सला सुरुवात झाली आहे. कुठनं? ओके. लिनक्स पासून. लिनिक्स लिनक्स पासून. मध्ये ओके. तुम्ही, हा, लिनक्स का शिकायचं ते मी आता सांगणार आहे तुम्हाला प्रॉपरली. त्यानंतर तुमचं AWS शिकायचं आपल्याला. AWS मध्ये आपण बेसिक्स काय असतं, आपण कोणकोणत्या सर्व्हिसेस यूज करणार आहे, कोणकोणत्या सर्व्हिसेस इम्पॉर्टंट आहे ते आपण समजून घेणार. त्यानंतर तुमचे टूल्स तुम्हाला शिकवले जाणार. डेव्हऑप्सचे टूल्स जसं की जेनकिन्स, डॉकर, कुबरनेटीज, या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. ओके. ओके. हा. तर या सगळ्या टूल्सचं मिळून, या सगळ्या प्रोसेसेसचं मिळून, या रूल्सचं मिळून तुमचं डेव्हऑप्स बनतं. डेव्हऑप्स स्पेसिफिकली एका टूलला कोणी रेफर करत नाही. ओके. सो आज आपण लिनक्स बघूया. लिनक्स काय? एनिवन माहिती आहे लिनक्स काय? ऑपरेटिंग सिस्टम. करेक्ट. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, जे की ओपन सोर्स आहे. राईट. राईट. स्क्रीन विजिबल आहे? येस सर. ओके. सो लिनक्स काय तर ऑपरेटिंग सिस्टम आहे, जी की डेव्हलप केलेली आहे लायनस टॉरवॉल्ड्सनी, जे की तुम्हाला फाउंडर जनरली माहिती असतं सगळ्यांना. ठीक आहे. ही एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे. याच्यामध्ये काय असतं, ओपन सोर्स म्हणजे काय तर वर्ल्ड मधले कुठलेही डेव्हलपर्स येऊन त्याच्यामध्ये चेंजेस ऍड करू शकतात, त्याच्यामध्ये त्यांचे फीचर्स ऍड करू शकतात. त्याला म्हणतो आपण ओपन सोर्स. ज्याच्यामध्ये कोणीही येऊन कॉन्ट्रीब्युट करू शकतं आणि त्या सॉफ्टवेअरला, त्या सिस्टमला एन्हान्स करण्यासाठी हेल्प करू शकतं. ते असतं ओपन सोर्स. तर लिनक्स ओपन सोर्स आहे. ठीक आहे. लिनक्स आपण का शिकतोय ऍज अ डेव्हऑप्स पर्सन? बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम्स, 95% ऑफ द टाइम्स, तुम्ही जेव्हा सर्व्हर्स वरती वर्क करणार आहे त्यावेळेला ऑपरेटिंग सिस्टम तुमची लिनक्स बेस असणार आहे. ठीक आहे. लिनक्स बेस असणार म्हणजे तुम्हाला लिनक्स मध्ये कोणत्या कोणत्या ऑपरेटिंग सिस्टम माहिती आहे तुम्हाला? उबंटू आणि लक्स. उबंतू. अजून? उबंतू आहे, काली लिनक्स आहे, फेडोरा आहे, रेड हॅटचे भरपूर आहेत. तर हे जे असतं ना, उबंतू वगैरे, हे तुमचे असतात डिस्ट्रीब्युशन्स.
ठीक आहे, जे की युनिक्सच्या कर्नलवरती बेस्ड असतात. ओके. हॅलो, एम ऑडिबल? हा सर. येस. येस सर, आवाज येतोय. ओके. तर ते युनिक्सचं जे कर्नल आहे, जे की लिनक्सचे डेव्हलपर त्यांनी डेव्हलप केलेलं आहे, त्या कर्नलवरती बेस्ड अशा मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम असतात, ज्यांना की डिस्ट्रोज म्हणतात. त्याच्यामध्ये आपण सर्व्हरवरती मोस्टली यूज करतो सर्व्हर लिनक्स. सर्व्हर लिनक्स मध्ये डिफरन्स काय असतो, तर ती कम्प्लिटली CLI असते. CLI काय असतं? कमांड लाईन इंटरफेस, ज्याच्यामध्ये तुम्हाला विंडोज सारखी ग्राफिकल इंटरफेस भेटत नाही. ओके. GUI आणि CLI मधला डिफरन्स माहिती आहे? ग्राफिकल युजर इंटरफेस आणि कमांड लाईन इंटरफेस. आता ग्राफिकल इंटरफेस बघायचं झालं तर आपली विंडोज आपण जी रेग्युलरली यूज करतोय ती. आणि कमांड लाईन इंटरफेस म्हणजे जेव्हा आपण विदाउट एनी GUI आपल्या सिस्टम सोबत इंटरॅक्ट करतो, ती असते तुमची CLI. जसं की आता ही स्क्रीन दिसते. हॅलो. हो सर. स्क्रीनवरती कमांड प्रॉम्प्ट दिसतंय. हो हो दिसतोय. ओके. तर हे जे कमांड प्रॉम्प्ट आहे याच्यावरती आता ही सध्या काली लिनक्स आहे, जे की आपले WSL वर चालते. WSL काय असतं ते मी सांगतो तुम्हाला, आणि कसं इन्स्टॉल करायचं ते पण सांगतो. ठीक आहे. तर हे माझं विंडोज सिस्टम आहे. विंडोज सिस्टमच्या टर्मिनलमध्ये WSL चालू आहे. WSL मध्ये ही काली लिनक्स आहे. ओके. तर हा जो इंटरफेस आहे याला म्हणतात CLI. म्हणजे या कमांड्सचा यूज करून तुम्ही कोणत्याही गोष्टी करू शकता. जसे की जसं की आता आपण ह्याला अपडेट करतोय. ठीक आहे. अपडेट करण्यासाठी आपण एक कमांड दिली, कमांड लाईन इंटरफेस. आणि हेच जर काम आपण विंडोज मध्ये केलं असतं, तर विंडोज मध्ये कसं केलं असतं आपण? आपण गेलो असतं सेटिंग्स मध्ये, विंडोज अपडेट. म्हणजे आपण काय करतोय, एक एक बटन्स क्लिक करतोय. हे काहीतरी आपल्याला ग्राफिक्स दिसत आहे, ग्राफिक्स वरनं आपण क्लिक करत करत त्याला नॅव्हिगेट करतोय. इथनं आपण अपडेट्स वरती क्लिक करून पूर्ण अपडेट होईल. राईट. तर हे झालं GUI, ग्राफिकल युजर इंटरफेस. आणि ही तुमची झाली CLI, कमांड लाईन इंटरफेस. समजते? हॅलो. हो सर. हो सर. ओके. आता तुम्ही उबंतू वगैरे बघितले असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला GUI भेटते. बट आपण जेव्हा ऍज अ डेव्हऑप्स पर्सन काम करतोय तेव्हा आपल्याला GUI भेटत नाही. तुम्हाला सर्व्हर सर्व्हर OS जी असते ती CLI भेटते. ओके. ऍज अ डेव्हऑप्स पर्सन तुम्ही कोणतंही काम करत असू शकता. एकतर सगळे करू शकता किंवा कोणत्या तरी पर्टिक्युलर एका कामावरती असता. तुमची कामं सुरुवात कुठून होती, तर जेव्हा तुम्हाला डेव्हलपर्स त्यांचा कोड देता फॉर डिप्लॉयमेंट, तुम्ही सुरुवात कुठून करता? तुम्ही आधी सिस्टम डिझाईन करता तुमच्या ऍप्लिकेशनसाठी. सपोज एखादा प्रोजेक्ट तुमच्याकडे आलेला आहे. ओके. प्रोजेक्ट आल्यानंतर तुम्ही त्याचा प्लॅन बनवता की तुम्हाला याला कसं डिप्लॉय करायचंय. त्याला तुम्ही तुमचा कोड ऑटोमॅटिकली कसा डिप्लॉय होईल
म्हणजे जर आता हॅलो सर. येस, हे आम्हाला म्हणजे टाईप करून बघायचे तर कसं काय करावं लागेल त्यासाठी? ते मी तुम्हाला सांगणार आहे अजून. आपण सध्या फक्त इंट्रोडक्शन करतोय, त्यानंतर ओके ओके तुम्हाला ते इन्स्टॉलेशन वगैरे सगळं गाईड करणार आहे. ओके. येस. ठीक आहे. स्क्रीन विजिबल आहे. हो सर. ओके, ठीक आहे. तर सपोज तुमच्याकडे एक ऍप्लिकेशन आलंय. सपोज ते ऍप्लिकेशन आहे तुमचं, फॉर एक्झाम्पल इन्स्टा. ठीक आहे. इन्स्टावरती काय होणार आहे तुमचं, याच्यावरती मल्टिपल युजर्स येणार आहेत. आता ही ड्रॉइंग थोडीशी आहे, बट ठीक आहे, समजून घ्या. हे तुमचे मल्टिपल युजर्स तुमच्या इन्स्टावरती व्हिजिट करणार. मग हे इन्स्टा जे आहे, हे इन्स्टा तुम्ही कुठेतरी त्याचा कोड आहे, ते कुठेतरी रन करतंय बॅकग्राऊंडला ऍप्लिकेशन, राईट? तर ते रन स्मूथली करण्याचं काम डेव्हऑप्स पर्सनचं असतं. कोड तर तुम्हाला डेव्हलपमेंट वाले जी टीम आहे, ती डेव्हलपमेंट वाली टीम तुम्हाला कोड देणार. तुमच्याकडे कोड आल्याच्या नंतर पुढचं काम करायचं तुमचं काम. मग पुढे काय काम करणार तुम्ही? तुम्ही सेटअप करणार एक सर्व्हर. सर्व्हर सेटअप करणार. ओके. मग या सर्व्हरवरती काय असणार? हा जो कोड आलेला आहे डेव्हलपर कडनं, तो कोड इथं रन करणार. मग तो रन कसा करणार? इथं असणार तुमची ऑपरेटिंग सिस्टम. कोणती लिनिक्स. कोणती ऑपरेटिंग? लिनक्स, करेक्ट. लिनक्स सर्व्हर असणार. लिनक्स सर्व्हर मग कोणतंही असू शकतं. उबंटू सर्व्हर असेल, दुसरं कोणतं एखादं असेल, अल्पाईन असेल, बट एक सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टम इथं असणार. ओके. मग या ऑपरेटिंग सिस्टम वरती तुम्हाला काहीही काम करायचं असेल तर ते आपल्याला CLI थ्रू करायचंय. मग CLI थ्रू जर करायचंय तर आपल्याला कमांड्स माहिती पाहिजे, राईट? तर त्या ज्या कमांड्स असतात त्या आपण रन करून आपले काम करणार. जसं की
तर सपोज इमॅजिन करा की हे जे आपलं WSL आहे सध्याचं, हे एक तुमचं लिनक्सचं सर्व्हर आहे, जे की तुमच्या सर्व्हरवरती रनिंग आहे. तुम्हाला त्याचा ऍक्सेस मिळालाय. त्याचा ऍक्सेस कसं करायचं त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे वन बाय वन. ठीक आहे. तर तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला एक फोल्डर क्रिएट करायचं. फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही काय करणार, mkdir आणि तुमच्या फोल्डरचं नाव सपोज डेमो. तुम्ही आता फोल्डर क्रिएट केलंय, ते फोल्डर बघायचं कसं, तर मग ls, हे आपलं नवीन फोल्डर क्रिएट झाले डेमो. या टाईपच्या तुमच्या लिनक्सच्या कमांड्स आहेत, या आपण पूर्ण बघणार आहे वन बाय वन. ठीक आहे. ओके, आता तुम्ही लिनक्स वरती तुम्हाला ऍक्सेस मिळाला. लिनक्स वरती तुम्ही कोड अपलोड केलाय, त्यानंतर डिप्लॉयमेंटसाठी ज्या कमांड्स असतील त्या रन केल्या. मग हे सगळं ऑटोमेट करण्यासाठी तुम्ही करता स्क्रिप्टिंग. ओके. स्क्रिप्टिंग कशी, तर या ज्या कमांड्स आहेत तुम्ही त्या एका सिंपल .sh फाईल फॉर शेल स्क्रिप्टिंग आणि .bash फॉर बॅश स्क्रिप्टिंग. ओके. तर जे आपले लिनक्सचे जे टर्मिनल आहे त्याच्यामध्ये मल्टिपल टाइप्स असतात. त्याच्यामध्ये शेल्सचे टाइप्स असतात. शेल्स शेल म्हणजे काय, तर तुमच्या टर्मिनलचा एक वेगवेगळा टाईप असतो. जसं की विंडोज मध्ये पॉवर शेल असतं, राईट. विंडोज मध्ये अजून CMD असतं. हे दोन वेगवेगळे टाईप झाले. ओके. तसं लिनक्समध्ये आपल्याकडे असतं बॅश आणि शेल, या दोन टाईपचे टर्मिनल्स असतात. डिपेंड करतं आपण कोणती ऑपरेटिंग सिस्टम यूज करतोय त्याच्यावरनं तुमचं कोणत्या टाईपची स्क्रिप्ट तुम्ही लिहिणार. ओके. दोन्हीकडेही सेम असणार, थोडे बहुत चेंजेस असणार सिंटॅक्स वाईज. तुमची जी स्क्रिप्ट असते त्याच्यामध्ये तुम्ही फक्त कमांड्स लिहिता वन बाय वन. समजते? फॉर एक्झाम्पल, फर्स्ट स्टेप, कोड क्लोन करायचा आहे फ्रॉम गिटहब. सेकंड स्टेप, इन्स्टॉल डिपेंडन्सीज. ओके. थर्ड स्टेप, टेस्ट सर्व्हर. आणि फोर्थ स्टेप, स्टार्ट द सर्व्हर. मग याच्यामध्ये तुमचे पोर्ट मॅपिंग वगैरे हे सगळं याच्या इंटरनल याच्यामध्ये येईल. आता ह्या ज्या 4 स्टेप्स आहेत या तुम्ही मॅन्युअली पण करू शकता. तुमच्या लिनक्स सिस्टमला लॉग इन करायचं, कोड क्लोन करायचा, देन डिपेंडन्सी इन्स्टॉल करायच्या, देन सर्व्हर टेस्ट करायचं टेस्टिंगच्या याच्यावरती, देन फायनल सर्व्हर स्टार्ट करायचं डिप्लॉयमेंटसाठी. ही तुम्ही मॅन्युअली पण करू शकता. बट तुम्ही ह्या 4 स्टेप एका फाईलमध्ये नेम .sh फॉर शेल स्क्रिप्टिंग आणि .bash फॉर बॅश स्क्रिप्टिंग. तुम्ही पायथन मध्ये पण स्क्रिप्टिंग करू शकता. ओके. स्क्रिप्टिंग म्हणजे काय, तर तुम्ही एक, जसं आपण मूवीजची वगैरे किंवा एखाद्या ड्रामाची स्क्रिप्ट असते त्याच्यामध्ये डिफाईन केलेलं असतं की कसं कसं तुमचं एक्झिक्युशन होणार आहे, ड्रामा कुठून कुठपर्यंत कसा फ्लो जाणार. या टाईप मध्ये तुम्ही स्क्रिप्ट लिहून ठेवता, जी की तुमचं डिफाईन करते तुमचा कोड कसा रन होणार आहे, तुमचं डिप्लॉयमेंट कसं वर्क करणार आहे ते. ओके.
काही डाऊट आहे कोणाला? क्वेश्चन? सर ओके. तर आपल्याला पॉवरशेल ओपन करायचं आहे ॲज अ ॲडमिन. विंडोज पॉवरशेल सर्च करायचं, देन रन ॲज ॲडमिन. झालंय? सर सीएमडी ओपन करायचं ना? नाही, पॉवरशेल, विंडोज पॉवरशेल. पॉवरशेल, विंडोज पॉवरशेल. येस. आणि रन ॲज ॲडमिन करायचं. डन. सर हे टाईप करायचं PSC/Windows System 32. नाही 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 नाही, टाईप करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली येईल तुमचा सिस्टमचा पाथ. विंडो डन. देन WSL हायफन हायफन इन्स्टॉल. होतंय का? काही इश्यू आहे? सर WSL डबल डॅश इन्स्टॉल फक्त एवढं टाकायचं का? येस. मग एंटर करायचं. येस. बाकी डाउनलोडिंग असं काही टाकायचं नाही ना? नाही, ते ऑटोमॅटिकली एंटर करा फक्त. ओके. नेटवर्क स्पीडवर डिपेंड करत किती वेळ लागेल, बिकॉज बाय डिफॉल्ट ते उबंटू तुमच्या सिस्टम मध्ये इन्स्टॉल करेल. होतंय विदाउट एनी एरर. सर होत आहे. ओके. अर्जुन, सचिन. तर काहीतरी एरर आलाय. काय एरर? वाचून. जस्ट WSL install the term WSL install is not recognized and the name of CMD let
function script file or operatable program. Check the spelling and name. असं आले. अच्छा कमांड जस्ट स्क्रीन शेअर करा बरं. Just a second. असं आहे ते सर. WSL नंतर स्पेस सोडा एक. WSL इथं ना सर. स्पेस हायफन हायफन इन्स्टॉल. नवीन टाईप करा कमांड. क्लिअर करा सगळं. हा इथंच टाईप करा परत. ते क्लिअर करू का राहू दे तसंच. कंट्रोल एल प्रेस करा एकदा. कंट्रोल एल. ओके. आता जिथं ते टाईप झाले ते डिलीट करा म्हणजे बॅकस्पेस. बॅकस्पेस. बॅकस्पेस कसं डिलीट करावे काय माहित नाही. बॅकस्पेस बटन आहे कीबोर्ड वरती. बस हे राहू दे ना ते एवढंच. WSL WSL टाईप करा आता. WSL SL स्पेस स्पेस मायनस मायनस डॉट मायनस मायनस स्पेस देऊ काहीतरी. इन्स्टॉल. नाही आत्ता नाही स्पेस. इन्स्टॉल. INSTALL. एंटर. यस एंटर. ये आले. येस करू का. Request application requires elevation. ओके तुम्ही ऍज अ ऍडमिन नाही केले का अजून नाही. इन्स्टॉलिंग. ओके होतंय होतंय होतंय. ओके ना. येस होतंय. स्टॉप करू का स्क्रीन करावं दे. करू शकता स्टॉप. काही इश्यू आला तर परत स्क्रीन शेअर करा. ओके सर थँक्यू सर. बाकी कोणाला काही इश्यू आहे. सचिन होतंय सर. ओके. सशिश नावात प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहे. पायल होतंय सर. ओके. तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर ऑप्शन्स आहेत. जसं की तुम्ही तुमचं म्हणजे डायरेक्टली ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करू शकता लिनक्स कोणती. ओके. किंवा तुम्ही यूज करू शकता व्हर्च्युअल बॉक्स ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं कोणतीही एक लिनक्स इन्स्टॉल करू शकता. ओके. किंवा तुम्ही यूज करू शकता VMware वर्कस्टेशन. आता याच्यामध्ये माझ्याकडं सर उबंटू माझ्याकडे उबंटू आहे. कशावरती आहे. म्हणजे विंडोज पण आहे आणि उबंटू पण आहे लॅपटॉपवरती. डुअल सेकंडरी. बूट आहे. ओके ओके ड्युअल बूट. हा तेच सांगतो मी. ड्युअल बूट पण करू शकता. व्हर्च्युअल बॉक्स यूज करू शकता किंवा VMware यूज करू शकता. आता मी जे दाखवलं हे WSL जे आहे, हे आहे विंडोज सबसिस्टम फॉर लिनक्स. म्हणजे तुमच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वरती तुम्ही लिनक्सचं कर्नल इन्स्टॉल करता जे की तुम्हाला हेल्प करतं ॲज अ लिनक्स सिस्टम. ओके. मग त्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल इन्स्टॉल करू शकता. जसं की डिफॉल्ट ते उबंतू इन्स्टॉल करतं. ओके सर मग मी उबंटूवरच केलं तर चालेल का
की हे इन्स्टॉल करायचे? जस्ट मिनिट. करू शकता, पण तुम्हाला आता ड्युअल बूट आहे, तुम्हाला लॉग आउट करावं लागेल विंडोज आणि परत लिनक्स मध्ये लॉग इन करावं लागेल. उद्यापासून तुम्ही कंटिन्यू करू शकता लिनक्स मध्ये लॉग इन. ओके, चालेल. येस. तुमचं आता सगळ्यांचं इन्स्टॉलेशन चालू असेल, त्याला वेळ लागेल थोडा, बिकॉज त्याचं कर्नल डाउनलोड होतं. आय थिंक अराउंड 1 GB आसपास सगळा डेटा जाईल. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली तुमचं एक तर विंडोज सर्च मध्ये तुम्ही WSL टाईप केलं, इथे तुमची लिनक्स किंवा तुम्ही जी ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल केली ती येईल. त्याच्यावरती क्लिक करायचं, तुमचं टर्मिनल ओपन होईल OS त्या. ओके. आता ही काली लिनक्स इन्स्टॉल आहे माझ्याकडे WSL मध्ये. ठीक आहे. किंवा मग तुम्ही तुमच्या पॉवरशेलला येऊन सिम्पली टाईप करू शकता WSL, तरी तुमचं परत तिथंच लॉग इन येईल. Ctrl+D शॉर्टकट आहे लॉग आउट करायला. त्यानंतर तुमच्याकडे जे इन्स्टॉल्ड लिनक्स आहेत WSL वरती ते चेक करण्यासाठी WSL स्पेस हायफन हायफन लिस्ट स्पेस हायफन हायफन वेअरबॉस. वर्बोस म्हणजे काय, तर सबसिस्टम्स असतात. सबसिस्टम म्हणजे एक छोटासा पार्ट जो की ऑपरेटिंग सिस्टमला सिम्युलेट करतो. याच्यामध्ये काय असतं, वेरबोस म्हणजे तुमच्या युनिक्सचं कर्नल त्याच्यात ऑलरेडी असतं. ओके. कर्नल त्याच्यात ऑलरेडी असतं जे यूज करतं तुमच्या विंडोजला. WSL मध्ये फक्त विंडोजचं जे मेन कर्नल आहे त्याला यूज करतं तुमचं लिनक्सचं कर्नल, त्याला आपण बोलतो वर्बोस. मग माझ्याकडे आता 2 ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल आहे, एक आहे कालिनेक्स आणि एक आहे डॉकर डेस्कटॉप. हे एक म्हणजे मॅन्युअली बनवलेली लिनक्स आहे सेकंड, आणि ही ऑफिशियल इन्स्टॉल आहे. ठीक आहे. देन तुम्हाला कोणतीही नवीन इन्स्टॉल करायची असेल तर तुम्ही करू शकता WSL स्पेस हायफन हायफन इन्स्टॉल -D आणि तुमच्या कोणत्याही लिनक्सचं नाव, फॉर एक्झाम्पल उबंतू. तुमची उबंतू डाउनलोड होईल. किंवा तुम्ही करू शकता फेडोरा, किंवा तुम्ही करू शकता रेड हॅट. रेड हॅट नॉट फाउंड. ठीक आहे. असं तुम्ही सर्च करू शकता गुगलला की कोणत्या कोणत्या अवेलेबल आहेत, आणि त्याचं नाव टाकून तुम्ही इन्स्टॉल करू शकता तुमची जी प्रेफर्ड असेल ती.
ओके. इन्स्टॉलेशन झालंय कोणाचं कम्प्लीट? सर माझं झालं, एक मेसेज येतो त्या स्क्रीनला, ब्लू स्क्रीनवर. जस्ट सेकंड. तिथे तुम्हाला लॉग इन पासवर्ड टाकावा लागेल, क्रिएट करावं लागेल. तुम्ही स्क्रीन शेअर करा. हा, जस्ट सेकंड. सर हे विंडोज वर सांगत आहे का तुम्ही? हॅलो. येस 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 येस. हे विंडोज वरती सॉफ्टवेअर कोणतं यूज केलंय? विंडोज वरती आपण WSL इन्स्टॉल करतोय. WSL म्हणजे WSL. काय? येस, WSL इज विंडोज सबसिस्टम फॉर लिनक्स. ओके. ओके. अर्जुन, उबंटू हॅज बीन इन्स्टॉल्ड. ओके. आता फक्त एक कमांड टाईप करा, WSL. ऍडमिनच्या समोरच ना? येस येस, हा. आणि एंटर. इन्स्टॉल करू. उबंटू हॅज बीन इन्स्टॉल्ड. ओके. सर्च हॅलो करा सर, हे डायरेक्टली. आपल्याला इमेज वगैरे इन्स्टॉल करायला लागेल का? हॅलो. हा बोला. आयएसओ फाईल डाउनलोड करावं लागेल का पूर्वी आपल्याला याच्यासाठी? नाही नाही नाही, ते सगळं नाही करायचं आपल्याला. त्यासाठीच हे WSL. WSL काय असतं, ओके. तर तुमचं जे विंडोजचं कर्नल आहे त्याचा यूज करून तुम्ही लिनक्सला सिम्युलेट करता तुमच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वरती. ओके. हा. तर हे आपण टेस्टिंग पर्पजेस साठी यूज करतो मोस्ट ऑफ द टाइम्स. तो आपण आता लर्निंग साठी तेच यूज करणार आहे. ओके. याला मग आपल्या लॅपटॉपवर कसं इन्स्टॉल करायचं? लॅपटॉप वरती इन्स्टॉल करण्यासाठी पॉवरशेल ओपन करायचं ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर. देन कमांड टाईप हा. करायची, WSL स्पेस हायफन हायफन इन्स्टॉल. बस. त्याच्याने WSL तुमची स्पेस. हा. बेसिक तुमची उबंटू इन्स्टॉल होईल. जर ओके. तुम्हाला दुसरं कोणतं व्हर्जन इन्स्टॉल करायचं असेल तर त्याच्यासाठी कमांड आहे, WSL चॅट मध्ये टाकतो मी, -D, आणि तुम्हाला जी पाहिजे ती त्या ऑपरेटिंग सिस्टमचं नाव. आता येस, इन्स्टॉल. हा. तुम्ही काली लिनक्स इन्स्टॉल करू WSL. शकता किंवा फेडोरा करू शकता. मी आत्ता करून दाखवलं होतं तसं. तर आपण लिनक्स इन्स्टॉल करायचं की सर कोणता उबंटू इन्स्टॉल करायचा? उबंटू इज लिनक्स. हो, म्हणजे रेड हॅट इन्स्टॉल करायचा की उबंटू इन्स्टॉल करायचा ते विचारतो. उबंटू करा बेसिक, किंवा काली लिनक्स करा तुमचं. ठीक. हम्म. ठीक आहे सर. जर काली लिनक्स इन्स्टॉल करायचे असेल तर WSL हायफन हायफन इन्स्टॉल स्पेस -D काली. स्क्रीन दिसते माझी? हो सर सर. मी अनस्क्रीन करू का मग? नाही, काही इश्यू नाही. तुमचा तो इश्यू सॉल्व्ह करावा लागेल. तर तुमची बेसिक ऑटोमॅटिकली इन्स्टॉल होऊन जाईल. ठीक आहे. देन अर्जुन, तुमचं स्टार्ट बटन क्लिक करा आणि WSL सर्च करा.
करा, याला ओपन करा, रन ॲज ॲडमिन करा. सेमच आहे तसं. ओके, ओपन नाही होते ना. नाही असंच होते जस्ट अ सेकंड, आय थिंक रिस्टार्ट करावं लागेल आपल्याला PC, तेव्हा ते सिस्टम येईल. करू का रिस्टार्ट? हो, रिस्टार्ट करावं लागेल. मग रिस्टार्ट करून WSL जसं ओपन करून ठेवू, बघतो मग काय होते ते, चालेल ना? हो, ठीक आहे, करा. ठीक आहे, ठीक आहे, करतो रिस्टार्ट. थँक्यू. बाकी कोणाचं झालं इन्स्टॉल? तर झालंय पण सेम काय प्रॉब्लेम बोलले? येतो. हा, सिस्टम रिस्टार्ट करावं लागेल. त्याची लॅपटॉप रिस्टार्ट करावं लागेल. हॅलो. येस. सर, आज फक्त इन्स्टॉलेशन घेणार आहेत का? म्हणजे मी लेफ्ट होऊ का? हो, होऊ शकतं. Because आता इन्स्टॉलेशनला वेळ लागेल आणि सगळ्यांचं करायला. येस, यू कॅन डू. हो हो सर. येस. सर मी पण होतो, माझ्याकडे टेम्पररी वॅग्रंट फाईल आहे Linux साठी. एकदा ओके, ठीक आहे. चालते. एक एक मिनिट फक्त, मला तुम्हाला एक सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टम दाखवायची, त्यानंतर करायला. ठीक आहे. हो. स्क्रीन विजिबल आहे माझी? हो सर. ओके, तर मी माझ्या VMware मध्ये एक लिनक्स सर्व्हर इन्स्टॉल केलंय, उबंतूचं. ठीक आहे. उबंतू सर्व्हर 24 समथिंग असंही व्हर्जन आहे. इन्फॉर्मेशन तुम्ही हे जर करायचं असेल तर तुम्ही सर्च करू शकता, सर्व्हर ISO डाउनलोड करायची. इथनं डाउनलोड करायची ISO, तुम्हाला जी प्रेफर आहे ती. त्यानंतर तुमच्या VMware किंवा व्हर्च्युअल बॉक्समध्ये द न्यू व्हर्च्युअल मशीन, नेक्स्ट करत ISO वगैरे सिलेक्ट करून तुमचे प्रेफरन्सेस टाकून सगळं कंप्लीट करायचं. आता स्क्रीन दिसते प्रॉपरली? हो सर. येस. तर आपण आता हे सर्व्हर जे आपलं ऍक्च्युली जेव्हा तुम्ही काम करता डिप्लॉयमेंट वरती, त्यावेळेला तुम्हाला जे सर्व्हर भेटतं, त्या सर्व्हर वरती आपण सध्या आहे. ठीक आहे. या सर्व्हरचं नाव काय आहे? हा द BM हा एक युजर आहे. इथं तुम्हाला कमांड दिसतंय, द BM @BM तर द BM हा युजर आहे. ठीक आहे. अँड ॲट म्हणजे कुठं काम करतोय आपण? BM जावा या सर्व्हरवरती.
ओके, असं तुमचा इंटरफेस असतो ऍक्च्युअल सर्व्हरचा जेव्हा तुम्ही काम करता. आता आपल्या सर्व्हरचं स्पेसिफिकेशन तुम्ही बघू शकता इथं. ऑन स्क्रीन इथे तुम्हाला मेमरी दिसते 8 GB. ठीक आहे, तुम्हाला प्रोसेसर दिसत आहेत 4. त्यानंतर टास्क किती रनिंग आहे ते सगळं दिसतंय. ठीक आहे, देन तुम्ही इथं चेक करू शकता युजर कोण आहे. ओके, तर या इंटरफेस सोबत आपल्याला फॅमिलियर राहणं गरजेचं आहे. ॲज अ डेव्हऑप्स पर्सन तुम्ही या इंटरफेस वरती तुमचा काम मोस्ट ऑफ द टाइम तुमचा या इंटरफेस वरती जाणार आहे. ओके, तो ज्यांना कोणाला कमांडची भीती वाटत असेल तर इट्स टाइम की तुम्ही भीती विसरून जा. ओके, ठीक आहे. हो. ज्यांना काही इश्यू नाहीये ते लिव्ह करू शकता. ज्यांचं इन्स्टॉलेशन चालू आहे त्यांनी काही इश्यू आला तर सांगा.